नमस्कार मित्रांनो, केरळ स्टोरी 2 म्हणजे गोज बियॉन्ड फायनली थिएटरमध्ये आलाय. पण एवढ्या वादानंतर आणि कोर्टाच्या चक्रानंतर हा सिनेमा खरंच तिकीट काढून बघण्यायोग्य आहे का? चला बघूया. पहिल्या पार्टचा फॉर्म्युला या सिक्वेलमध्ये वापरलाय, पण यावेळेस कथा फक्त केरळपुरती मर्यादित नाही, तर देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये 3 मुलींची म्हणजे सुरेखा, दिव्या आणि नेहा यांची कहाणी आहे. प्रेमाच्या खोट्या जाळ्यात अडकून त्या कशा फसवतात आणि त्यांच्यासमोर पुढे काय होतं हे यात दाखवलंय. मुख्य भूमिकेत उल्का गुप्ता आणि आदिती भाटिया आहेत, पण यांचा अभिनय नक्कीच इम्प्रेसिव्ह आहे. आता खरा ऑनेस्ट रिव्ह्यू सांगायचा झाला तर सिनेमा अतिशय लाऊड आणि वन साइडेड आहे. पहिल्या भागात जो इम्पॅक्ट होता तो इथे पूर्णपणे मिसिंग आहे. कथेत जे बारकावे असतात ते अजिबात नाही आहे. फक्त एक नरेटिव्ह सेट करण्याचा अग्रेसिव्ह प्रयत्न केलेला दिसून येतो. आणि बॅकग्राऊंड म्युझिक इतकं लाऊड आणि भडक आहे की अक्षरशः डोकं दुखायला लागतं. थोडक्यात सांगायचं तर ॲक्टिंगमध्ये पास आहेत, पण डायरेक्शन आणि स्टोरी लाईनमध्ये ते नापास आहेत. जर तुम्ही अति नाट्यमय म्हणजे हायपर ड्रामॅटिक आणि विशिष्ट अजेंडा असलेले सिनेमे पाहायला आवडणाऱ्यांपैकी असाल तर तुम्हाला ही मूवी नक्की आवडेल. तुमचे विचार ह्या मूवीबद्दल काय आहेत हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.